रामकृष्ण हरी जय रामकृष्ण 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हो रूप पाहता लोचने हो रूप पाहता लोचने सुख झाले हो सुख झाले हो साधने साधने तो हा विठ्ठल रवा तुम्हाला आवाज आहे तुम्हाला तो हा माधव बरवा म्हणून सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर बापर देवीवर जय गजानन तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर देवीवर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो
बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही बाहुदडा जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस गाय बहुदडा जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम धेनू हरी होईल काय काम हरी होईल काय काम तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण अंगी वाढते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण गामणे अंगी वाढते आपण तरीच मैमान येईल का मान येणे करो तारित मैमान येणे करो बहुदडा जरी झाली म्हैस गाय बहुदडा जरी झाली म्हैस गाय जरी झाली म्हैस तरी होईल काय कामध्ये हो बारक माय हो बारक जय जय हो बारक जय जय हो बारक हो बारक माय हो बारक हो बारक माय हो बारक हो बारक माय हो बारक माय हो बारक माय संतांचा महिमा तो नाही तेथे संतांचा मातो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे वा वाटाळ शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिकाचे काम नाही हा बहुदडा जरी झाली म्हैस गाय बहुदुडा जरी झाली म्हैस गाय बहुदडा जरी झाली म्हैस गाय बहुदुडा जरी झाली म्हैस गाय बहुदडा जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तरी होईल काय कामधेनू राम तरी होईल काय कामधेनू बहुदडा जरी झाली म्हैस गाय तरी होई काय काम दे वा वा होई काय कामधेनू तरी होईल काय कामधेनू विठ्ठल 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम सद्गुरु गजानन महाराज की भगवान रामकृष्ण मुनी बाबा की जय नमः पार्वती पते हर हर महादेव संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कडो बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू विठाला विठाला
विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु गजानन महाराज की भगवान रामकृष्ण मौली बाबा की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सती रंभा जयाची माता से हो अकाराम नामी पिता से हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभू। संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग सगळ्यांच्या पाठातील सगळ्यांच्या परिचित आहे। सज्जनांनो कीर्तन सेवा किम निमित्त आहे सगळ्यांना कल्पना आहे। गेल्या 27 वर्षांपासून अविरतपणे अखंड चालत असलेली संत गजानन महाराज सेवा समिती आयोजित भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा चिखली ते तीर्थक्षेत्र संतनगरी गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता वारकऱ्यांच्या भव्य दिव्य लवाजवयामध्ये आपण चिखली ते सेगाव पायी वाटचाल या ठिकाणी करत असतो आणि या वर्षीचं हे 28वे वर्ष आहे। नाही म्हणता म्हणता 3ऱ्या तपाकडे आपण सगळे वारकरी वाटचाल करत आहोत। कारण 12 वर्ष झाले की एक तप पूर्ण होते, 24 वर्ष झाली की 2 तप पूर्ण होतात। अर्थात आपलं हे 28वे वर्ष आहे। अर्थातच 3ऱ्या तपाकडे आपण सगळे लोक वाटचाल करत आहोत। त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दिंडीचा दंडक आहे। दुपारच्या भोजनानंतर प्रवचन झालं पाहिजे आणि रात्रीच्या भोजनानंतर 20व्याच्या आधी कीर्तन झालं पाहिजे। हे कीर्तन काय करतं, तुम्ही रस्त्यानं किती चालले असाल आणि रस्त्यानं चालल्यानंतर तुम्हाला सीन भाग
त्रास झाला असेल, पाय दुखत असतील, एखाद्याचा गायन करू करू कंठ दुखत असेल, तर मला असं वाटते माझे महाराज असं सांगतायत की वारीमध्ये वाटचाल करत असताना तुम्ही दिवसभर शिणता, दिवसभर भागता, त्या दिवसभर चालण्यामुळे तुम्हाला शिनभाग येतो. पण संत चरित्र जीवनामध्ये आत्मसात केल्यानंतर श्रवणाच्या माध्यमातून मला असं वाटते की माणसाचा शिनभाग हा निघून जात असतो. भाग गेला सीन गेला, 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 भाग गेला सीन गेला. हो भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. बोला भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, म्हणा भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. काय सुंदर बोलतायत माझे महाराज. माझे महाराज असं म्हणतायत भाग गेला सीन गेला, आणि जीवनामध्ये शिल्लक काय उरलं? भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. वारकरी मायबापांनो नीट ऐका. महाराज असं म्हणतात भाग गेला. एका कीर्तनामध्ये गजूभाऊ मी असंच म्हटलं भाग गेला सीन गेला, त्यानं ते चुकीचं ऐकलं संतोष साहेब. तो म्हणला वाघ गेला सिंह गेला अवघा झाला आनंद. इथं वाघ सिंह जात नाही, भाग जातो, सीन जातो, आणि पदरामध्ये केवळ आणि केवळ आनंद पडतो. काय आनंद आहे! योगीराज संत सम्राट गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पावन संत नगरी प्रति पंढरपूर शेगाव, अशा या योगीराज गजानन महाराजांच्या दर्शनाच्या आतुरताई प्रत्येक वारकऱ्याला मला असं वाटते चिखलीहून निघल्यापासून तर महाराजाच्या दर्शनापर्यंत असते. मला नाही वाटत की रस्त्यानं चालत असताना तर तुमचे पाय दुखत असतील. तुम्ही म्हणाल महाराज जरा पाय चालून पहा ना, मग समजेल तुम्हाला. तुम्ही तर मस्त वजनात येता, गाडीत येता, आयटीत येता. आयटीत आल्यानंतर कीर्तनाची सुंदर तयारी होते. एवढा मोठा लवाजवा घेऊन आपण कीर्तनाची सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करता. कधी काळी आमच्यासोबत पायी वाटचाल करून पहा, मग तुम्हाला समजेल. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो, योगीराज गजानन महाराजांच्या सोबत शेगाव ते पंढरपूर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या संत गजानन महाराज चरण रजदासाच्या 4 वाऱ्या झालेल्या आहेत महाराजांच्या सोबत. हे माझं परम भाग्य आहे. म्हणून महाराजांच्या सोबत तुम्ही 20 किलोमीटर चालत असाल, महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्ही 25, 30, 35 किलोमीटर चालत असाल, मला असं वाटते महाराजांच्या दर्शनाकरता जी आतुरता तुमच्या अंतःकरणामध्ये उपस्थित झालेली आहे. आणि आज तुम्ही कितीही थकला असाल, आज तुम्हाला कितीही शिनभाग आला असेल, तर महाराजांचं नामस्मरण करत असताना त्या शिनभागाला कुठंतरी आळा बसतोय. ही गजानन महाराजांच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून निरोपणा करता ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला यांचा अधिकार फार मोठा आहे. कोण आहे? तुकाराम महाराज. ज्या रामेश्वर भट्टांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंग गाता पाण्यामध्ये बुडवावी ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? विठ्ठलाच्या रावळामध्ये कीर्तन करत असताना माझे वारकरी कीर्तन श्रवण करण्याकरता येत आहेत म्हणून मंदिराची प्रदक्षिणा मारत असताना वारकऱ्याच्या पायामध्ये चुकूनही काटा मुडू नये. मंबाजी बुवाच्या शेताच्या धोऱ्यावरची काट्याची काडी काढली आणि मंबाजी बुवानी त्याच काठीच्या काडीनं श्रीमंत तुकाराम महाराजांनी मारले. ऐका, मारले हो. तुकाराम महाराजाला मंबाजी बुवानी मारले. महाराज प्रमाण देतात, हे सप्त्यातलं कीर्तन नाही बरं, हे वाटचालीचं कीर्तन आहे.
पण जास्तीत जास्त 1 तासाच्या आत मी आटोपण्याचा प्रयत्न करीन असं म्हटल्यापेक्षा आटोपणारच आहे, कारण मला माहिती आहे आपण सगळे थकले, साहजिकच आहे. तरीसुद्धा तुकाराम महाराजांचा अधिकार काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे. विठ्ठलाच्या रावळा म्हणजे दर एकादशीला श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. म्हणून पहिल्या एकादशीला 15 लोक आले, दुसऱ्या एकादशीला 30 लोक आले, 35 आले, 40 आले, 50 आले, 60 आले, 100 आले. दर एकादशीला गर्दी वाढू लागली, कारण कीर्तनाचा आनंद फार वेगळा आहे. तुम्हाला सांगतोय, कीर्तन श्रवण करण्यासाठी सुद्धा सौभाग्य लागते. कीर्तन काय श्रीमंत लोकांना ऐकलं पाहिजे असं नाही, कीर्तन सर्व अंगाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? कीर्तन प्रवचन कथा जीवनातल्या व्यथा दूर करत असतात, म्हणून ऐकलं पाहिजे कीर्तन. जो ऐकेल कीर्तन प्रवचन कथा त्याच्या जीवनातल्या दूर होतील व्यथा. ही कीर्तनाची ताकद आहे. विठाला विठाला. आणि एकदा का तुम्हाला ते कीर्तन प्रवचन कथा श्रवण करण्याची गोडी लागली की त्याची फलश्रुती काय प्राप्त होते? संतोष भाऊ, काय फलश्रुती प्राप्त होते माहित आहे तुम्हाला? कीर्तन सांग, कीर्तन सांग, हो कीर्तन सांग, कीर्तन सांग, हो कीर्तनाची फलद्रूप. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. म्हणून जीवनामध्ये कीर्तन प्रवचन कथा ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. अरे राजा हो, प्रपंचाच्या गप्पा तर आपण नेहमी ऐकतो. घरात 4 भिंतीच्या आत गेलं की सगळा प्रपंचच आहे, 4 भिंतीच्या आत गेलं की सगळा संसारच आहे. म्हणून कधी काळी साधूच्या सानिध्यात येऊन परमार्थाच्या गप्पा श्रवण केल्या पाहिजे. का केल्या पाहिजे? प्रपंच तुमच्या सोबत येणार नाही, म्हणून प्रपंचाच्या गप्पा नको. आणि शास्त्रकार तर असं वर्णन करतायत की प्रपंचाच्या गप्पा ह्या कीर्तनामध्ये कधी करू नये. का करू नये? संत महात्म्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं संसार केला आणि संसारामध्ये त्यांना काय फल प्राप्त झालं हे त्यांनी अभंगाच्या माध्यमातून त्यांची मांडणी केली. काय म्हणतायत महाराज? संसार दुःख मोड, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाटील यागली ओढाळ, कौनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. म्हणून पुढे सांगतायत, धर्म जागो सदैवाचा, जेबा परोपकारी. अरे फुटक्याला सुद्धा दृष्टी देतो त्याची नावं मी उच्चारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याची नावं मी उच्चारी. म्हणून प्रपंचाच्या गप्पा या कीर्तनामध्ये, किमान कीर्तनामध्ये करू नये. का करू नये? संतांनी चांगल्या पद्धतीनं प्रपंच केला आणि प्रपंच करत असताना त्यांना प्रपंचामध्ये काय फल मिळालं हे त्यांनी अभंगाच्या माध्यमातून मांडणी केली. अनेक आहेत. तुम्ही संसारामध्ये कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न करा, कीर्तन नीट ऐका. तुम्ही कीर्तनामध्ये कितीही सुखाची अभिलाषा, सुखाची आशा करा, तरी माझ्या राजांनो मी नारदाच्या गादीवरून सांगतो, जेवढी सुख मिळेल याची अपेक्षा तुम्ही करता त्याच्यापेक्षा जास्त पट दुःख तुमच्या पदरामध्ये पडतंय. अपेक्षा सुखाचे करता, दुःख तुमच्या पदरामध्ये बहुसंख्येने पडते. त्याचंच तर नाव प्रपंच आहे, त्याचं नाव प्रपंच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. या सुखामध्ये सुखा, या प्रपंचामध्ये सुखाची अपेक्षा आपण करतोय माझ्या राजांनो. जितकी जितकी सुखाची अपेक्षा तुम्ही करता त्याच्यापेक्षा कित्येक पट दुःख तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. पण या आमच्या परमार्थात,
या आमच्या गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये. अरे तुम्ही घरून निघाल्यानंतर रस्त्यामध्ये गळ्यामध्ये टाळ आहे, मुखामध्ये गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, हे सातत्याने श्रींचं नामस्मरण आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही गळ्यातला टाळ हातानं वाजवता, मुखानं गजाननाचं नामस्मरण करता, मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या प्रपंचाची आठवण येत असेल. म्हणून ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून संत सम्राट श्रीमंत संत देहूचे प्रसिद्ध साधू श्रीमंत तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील फार नाही पण 3 चरणाचा अभंग आहे. महाराज असं म्हणतायत. म्हणून रस्त्यानं वाटचाल करत असताना ज्या युगराज गजानन महाराजांचं सातत्याने नामस्मरण आपण करतोय, महाराजांचं नामस्मरण करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख वाटत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घरचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. असं म्हटल्यापेक्षा, नामस्मरणाची ताकद म्हणल्यापेक्षा संतांचा महिमा अवघड आहे. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे, शाब्दिकाचे काम नाही तेथे, बहु सुंदरकारी झाली म्हैस गाय, बहु सुंदरकारी झाली म्हैस गाय, बहु काय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे, बहु दुधाड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय काम देणू. माझ्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकारांनी कितीही गजानन महाराजांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी गजानन महाराज होणार आहे. अरे बापरे नाही महाराज. अरे गजानन महाराज सोडा हो, गजानन महाराजांच्या चरणाखालची रज, त्याचा सेवक, त्याचा दास होण्याची सुद्धा आपली योग्यता नाही. कारण त्या पद्धतीचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे तर समर्थ होतो. समर्थ पण तुमच्यामध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर सामर्थ्य असलं पाहिजे ना. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकार माणसाने संतांचा महिमा कितीही प्रख्यात गाण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणून संत होता येत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही देते. शाब्दिक माणसं कधी कधी बोलून मोठं होत असतात. ऐका, काही लोकांना कधी माईकवर येऊन बोलण्याची सवय नसते संतोष भाऊ, पण एखाद्या माणसाला चांगली साऊंड सिस्टीम आहे. आता ही मौनी बाबा संस्थांची साऊंड सिस्टीम आहे. आपल्या गजानन महाराज सेवा समितीला दरवर्षी सेवा समर्पण करत असते. हिचे सुद्धा उपकार आहेत आपल्यावर या साऊंडचे उपकार आहेत. ही साऊंड सिस्टीम ऐकायला फार चांगली वाटते. म्हणून कधी नवत बोलणारा एखादा पैशानं श्रीमंत असणारा व्यक्ती, त्याला असं वाटते साऊंड फार सुंदर आहे, त्याला 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिला तरी तो 2 घंटे घेते. शाब्दिक म्हणजे बोलणारा. एखादा शाब्दिक माणूस असेल, त्याचा प्रभाव या समाजावर पडत असतो आणि समाजातल्या लोकांना असा भ्रम निर्माण होतो की हा पैशानं श्रीमंत असणारा माणूस, 2 मिनिटाचा वेळ याला आपण बोलण्याकरता दिला तरी हा 2 तास चांगलं बोलतो, पण तो नुसतं बोलतो, त्याला अंतर्ज्ञान काही नसतं. म्हणून महाराज, बोलण्यानं जर हा समाज सुधारला असता तर प्रत्येक माणूस हा साधू झाला असता. बोलण्यानं जर समाज सुधारला असता तर प्रत्येक माणूस संत झाला असता. म्हणून नाही, संतांना सर्वसामान्य म्हणू नका. संत महात्मे कधी बोलत नाहीत, आणि संत महात्मे एकदा का बोलले तर ते सातत्याने खरं झाल्याशिवाय राहत नाही. ही संत महात्म्याच्या बोलण्याची ताकद आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा गेली बहुत कल्प. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या आईवडिलांचं देहांत प्रायश्चित्त झाल्यानंतर त्यांना शुद्धीपत्रक आणण्यासाठी पैठणच्या ब्राह्मणांनी बोलावलं. ऐका, तुम्ही स्वतःला संत म्हणून घेताय ना, तुम्ही स्वतःला साधू म्हणून घेताय ना, तुम्ही जर स्वतःला साधू, तुम्ही जर स्वतःला संत म्हणून घेत असाल तर या त्रिकांड पंडित असणाऱ्या सर्व ब्राह्मणांच्या समोर तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. काय चमत्कार केला पाहिजे? अहो, लहान असताना आमचे आईवडील आम्हाला सोडून गेले,
तुम्हीच आमचे माय आहात आणि तुम्हीच आमचे बाप आहात. या समाजातले सगळे लोक आमचे गणगोत आहे. म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी जर आम्हाला जाती बाहेर टाकलं तर मला असं वाटतंय आम्ही कोणाकडे पाहून आमचं तोंड कोणाकडे पाहून आमचं जीवन जगावं. तरी लोक म्हणू लागले महाराज नाही, तुम्हाला आमच्यामध्ये यावं असं वाटत असेल, त्याही पलीकडे तुम्हाला जर साधू संत म्हणून घ्यावं असं वाटत असेल तर तो बघा रेडा तो बघा रेडा, तो त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवा आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्या रेड्याला आज्ञा करा की रेड्या वेद बोल. मला काय सांगायचं ते लक्षात ठेवा. विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी त्रिकांड पंडित असणाऱ्या ब्राह्मणांच्या सांगण्यावरून काहीतरी चमत्कार केल्याशिवाय हा समाज आपल्याला नमस्कार करणार नाही. या आज्ञाधारकेच्या पणामुळे त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. परिणाम रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशाने हरी ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. महाराज त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो रेडा ऋग्वेद बोलायला लागला. आणि ज्यावेळेस रेडा वेदाच्या सुच्या तोंडातून बोलायला लागला त्यावेळेस शुद्धीपत्रक आणा असं म्हणणारे लोक साधूच्या चरणावर नतमस्तक झाले. म्हणून साधू बोलल्यानं माणूस होत नाही, कृतीतून तुम्हाला करावं लागते. कोणा केलंय कृतीतून? जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. कोणा केलं कृतीतून? परमहंस रामकृष्ण मौली बाबा. कोणा केलंय कृतीतून? कोलारा निवासी रामभाऊ महाराज. कोणा केलं कृतीतून? पैठण निवासी एकनाथ महाराज. कोणा केलंय कृतीतून? योगीराज समर्थ संत सम्राट गजानन महाराज. म्हणून कृतीतून ज्या ज्या वेळेस हे लोक करत असतात त्यावेळेस हे संतत्वाला प्राप्त होत असतात. माणसं माणसासारखे जरी दिसत असले, माणसं साधूसारखं चांगलं जरी बोलत असले तरी माणसं माणसं आहेत, साधू हे साधू आहेत. महाराज असं म्हणतायत, समुद्र नदी नवे पैजा पाषाण मानू नये संत नवती जगा माणसाच्या सारिके, संत नवती जगा माणसाच्या सारी. समुद्र नदी नवे पैसा पाषाण मानू नये लिंगा, तसं संत नवती जगा माणसाच्या सारिके. याचा अर्थ काय? एखाद्या गावाच्या गावखरीच्या बाजूने जर एखादी नदी तुडुंब भरून वाहत असेल तर त्या नदीला समुद्राची उपमा द्यायची नाही. ऐका, गावाच्या गावखरीत भला मोठा नाला वाहतो, भली मोठी नदी वाहते म्हणून ती समुद्र होते का? नाही. तिला नदीला समुद्रामध्ये समर्पण व्हावं आणि समुद्रामध्ये ज्यावेळेस ती नदी समर्पण भावनेने जाते त्यावेळेस ती समुद्रमय होते. कारण जगातल्या सगळ्या नद्या या समुद्राला मिळतात, समुद्रमय होतात. ती नावानं कितीही मोठी नदी असली तरी तिला शीतलता, तिला शांतता ही समुद्रामध्ये विराजमान झाल्याशिवाय मिळत नाही. तिचं सुद्धा चरित्र आहे. महाराज तसं एखाद्या गावाच्या गावखरीत वाहणारा नाला तुडुंब भरून वाहत असेल तर त्याला तुम्ही जर अकल्पनेनुसार समुद्राची उपमा देत असाल तर मला असं वाटते तुम्ही कुठेतरी अज्ञानी आहे. एखाद्या शिवलिंगाच्या आकाराचा एखादा दगड तुम्हाला दिसत असेल, शिवलिंगाच्या आकाराचा एखादा पाषाणाचा दगड तुम्हाला दिसत असेल आणि काही लोक श्रावण महिन्याचा आरंभ झाला म्हणून त्याच्यावर बलपुत्र समर्पण करत असतील तर मला असं वाटते अजून तुम्ही अज्ञानी आहात. तसं साधू नसून साधूसारखा बोलणारा एखादा माणूस पोपटपंची गप्पा करत असेल आणि तुम्ही जर त्याला साधू म्हणून घेत असाल तर मला असं वाटते अजून तुम्ही अज्ञानी आहात. विठाला 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 म्हणून कृतीतून साधू होणं वेगळं आणि गप्पा करून साधू होणं वेगळं. योगीराज गजानन महाराजांनी कृतीतून समाजाला शिकवण दिली. आज विश्वाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये जा, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम जगाच्या पाठीवर एकमेव संस्थांनी केलं. त्या संस्थांचं नाव गजानन महाराज संस्थान शेगाव आहे. आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून भ्रमण करत असताना ज्या ज्या गावात आमच्या कीर्तनाच्या पाठीमागे टाळ घेऊन उभे राहणारे जे टाळकरी असतात त्यांच्या गळ्यामध्ये हा जो काशाचा टाळ दिसतो, त्या काशाच्या टाळावर गमसचा शिक्का दिसल्यानंतर आमची छाती 2 इंच फुगते महाराज.
हा, मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तरी तुम्हाला गमस शेगावची टाळ दिसतात. भाग्य आहे आपलं, भाग्य. म्हणून जगाच्या पाठीवर म्हटल्यापेक्षा ब्रह्मांडात विश्वामध्ये गजानन महाराज संस्थानसारखं श्रेष्ठ संस्थान कोणतं नाही. बघा ना, आज आपला रात्रीचा विसावा यशोधरा नगर खामगाव या ठिकाणी आहे. हे गजानन महाराज संस्थानचं मंदिर किती सुंदर मंदिर आहे, किती प्रशस्त वातावरण आहे, किती शांत वातावरण आहे. खरं सांगू, ज्या साधूच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली भूमी आहे त्या भूमीची ताकद फार वेगळी असते. आणि माझ्या महाराजांचे चरण ज्या ज्या ठिकाणी लागले ती भूमी कितीही अपवित्र असू द्या, स्मशानभूमी जरी असली तरी तिथं तुम्हाला आनंदाची झोप लागते. का? कारण तिथं गजानन महाराजांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. आज या यशोधरा नगर खामगावमध्ये संध्याकाळच्या विसाव्याच्या निमित्ताने आपण सगळे लोक थांबलो. बघा किती सुंदर व्यवस्था आहे. आरतीसुद्धा फार छान झाली. बहुसंख्येने आरतीला समाज उपस्थित होता आणि आपण सुद्धा वारकरी लोक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. अरे ही ताकद कोणाची असेल? माझ्या गजानन महाराजांची आहे. म्हणून महाराज असं म्हणतात, गजानन महाराजांचा कितीही महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटते शब्दाने महाराजांचं वर्णन केल्या जात नाही. आपण भावनिकहून भलेही त्यांचं चरित्र सांगू शकतोय. म्हणून जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज स्वतः संत असून इतर संतांचा महिमा या ठिकाणी समाजातल्या लोकांना सांगतायत की बाबा, साधकाने विचारलं श्रीमंत तुकोबा आहे, आपण स्वतः संत असून इतर संतांचा महिमा या ठिकाणी वर्णन करता. बघा, हीच तर खऱ्या साधूची खरी ताकद आहे. श्रीमंत तुकाराम महाराजांनी 4,500 अभंग करून ठेवले. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी 18,000 वव्या करून ठेवल्या. पण हे बोल माझी मतीचे नव्हती का साचे, कृष्णा उद्धविताचे सांगितले ते मी साचे बोलिलो. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी 18,000 वव्या जरी लिहिल्या असल्या तरी विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी स्वतः एक कवित्व केलं असं कधी म्हणत नाही. उलट असं म्हणतात, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अरे आम्ही एवढे अधिकारी संत असून सुद्धा लेकराची उपमा जर स्वतःला घेत असतील तर त्यांना संत म्हटलं जातं. आपण तर थोडंच करतो बाबा, आपण थोडं करतो, पण गावोगाव दोंडी असते. बघा ना तुम्ही, गावात जर सप्ताह असेल आणि 101 रुपयाची तुमची देणगी असेल तर या घरापासून शेवटच्या घरापर्यंत जाहिरात होती. मी 100 रुपये दिले, मी 100 रुपये दिले, मी 100 रुपये. अरे 100च दिले ना भाऊ, काही लाख रुपये नाही दिले. 100च देतो. पण ज्या घरी जाहिरात व्हायची नाही त्या घरी जाऊन बातमी पोचते. याचा अर्थ असा आहे, आपण 100च देतोय पण लाख रुपयाची चर्चा केल्याशिवाय राहत नाही. आमचे संत लाख रुपयाचं देतात पण एवढीशी चर्चा करत नाहीत. लाख रुपयाचं, करोड रुपयाचं ज्याची किंमत केल्या जात नाही एवढं देतात तरी सुद्धा गप्प बसतात. आणि करोड रुपयाचं देऊन सुद्धा जे गप्प बसतात त्यांचं नाव संत आहे. त्यांचा महिमा आपण काय वर्णन करावा. महाराज असं म्हणताय, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे कामो नाही तेथे, बहु दुधाडा जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. श्रीमंत तुकाराम महाराज याच अभंगामध्ये दृष्टांत टाकतात. एखाद्या शेतकरी दादाकडे 1000 लिटर गाई आणि म्हैस दूध देणाऱ्या असतील कल्पना करा. शेतकरी दादाला विचारलं जातं, का हो शेतकरी भाऊ काय करता? काही नाही महाराज, मी शेतकरी आहे, माझ्याकडे शेती आहे. शेती किती आहे तुमच्याकडे? शेती आहे माझ्याकडे 30-35 एकर शेती. बरोबर, अजून काय काय? महाराज माझ्याकडे 10 गाई आहेत. वा वा. अजून काय? महाराज माझ्याकडे 10 सुंदर अशा प्रकारचं 50-50 लिटर एका वेळेला दूध देणाऱ्या म्हशी आहेत. गाई किती दूध देतात? म्हणले एक गाय 100 लिटर देते. अशा 10 गाई आहेत म्हणजे 1000 लिटर. त्या शेतकरी दादाच्या घरच्या गाईनं 1000 लिटर जरी दूध दिलं, त्या शेतकरी दादाच्या घरच्या म्हशीनं 50 लिटर जरी दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी त्या करू शकत नाहीत. लक्षात आलंय तुमच्या? बहु दुधाड जरी झाली म्हैस गाय. या ग्रामीण भागात, या कष्टतरी कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये सध्या जीवन जगणाऱ्या या लोकांमध्ये आपल्या गाई म्हशीनं हजारो लाखो लिटर जरी दूध दिलं तरी शास्त्रकार वर्णन करतायत कामधेनूची बराबरीची गाय करू शकत नाही. तसं आमच्यासारख्या हजारो शेकडो कीर्तनकारांनी महाराजांसारख्या संतांचा महिमा कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतंय तो महिमा अवर्णनीय आहे. हे त्याचं शास्त्र आहे. म्हणून माझ्या राजांनो ऐका, आपण सुद्धा योगीराज गजानन महाराजांच्या दर्शनाची आतुरता प्रत्येकाला या ठिकाणी लागलेली आहे. आणि भाग्यवान आहे आपण की दरवर्षी हा सोहळा 15 ऑगस्टच्या अगोदर येतो. आणि भाग्यवान आहे आपण की आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये उद्या 15 ऑगस्ट येणार आहे. भाग्यवान आहे आपण. हा, कमीत कमी
या देशाचा तिरंगा आपल्या हाताने आपल्याला स्वाभिमानाने तो फडकवला जातो. तो दिंडीमध्ये येतोय महाराज. बऱ्याच गावाला माझी भागवत कथा असते. भागवत कथेमध्ये 15 ऑगस्ट साजरा होतो. नारायण बाबा मोळवंडे आहेत. 12-13 वर्षापासून भागवत कथा चालू आहे गोदरी गावामध्ये. अत्यंत सुंदर असं संस्थान आहे. संस्थान आहे म्हणजे कधी नवत येऊन पहा, आल्यानंतर कळेल तुम्हाला की संस्थांची ख्याती काय. गोपाल भाऊ 16 फूटच विहीर आहे. किती? 16 फूट. पण 10ची मोटर चालू असताना सुद्धा 1 इंचही पाणी कमी होत नाही. ही त्या चंदनशेष महाराजची ताकद आहे. त्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. आणि अशा पावन पवित्र भूमीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कथा करण्यासाठी त्या ठिकाणी मिळते. मला सांगायचं एवढंच की कथा चालू असताना 15 ऑगस्ट येत असतो. यावेळेस गजानन महाराजांच्या दर्शनाकरता चिखली ते संत नगरी शेगाव पायी वाटचाल करत असताना उद्या आपल्या नशिबानं आपल्या सौभाग्यामध्ये भाग्यामध्ये तो 15 ऑगस्टचा दिवस येणार आहे. मला असं वाटतं की ही आपल्यासाठी सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणून तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है वतन महबूब में तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान दे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान दे ऐ वतन हे वाटचालीचं कीर्तन आहे. 15 ऑगस्ट उद्या डोळ्यावर आहे. म्हणून आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून उद्या ही रील पडली पाहिजे म्हणून म्हटलं. महाराज समोर कॅमेरा असला काही बोलता महाराज तुम्ही. तसं नाही महाराज. अरे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 1947 प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधला जातो. ज्या दिवशी भारताच्या नागरिकाच्या हातामध्ये सत्ता देण्यात आली त्याला प्रजासत्ताक दिन असं संबोधलं जातं. अभिमानी असलो पाहिजे आपण. मला असं वाटते कदाचित भारत स्वतंत्र झाला नसता तर गोऱ्यांनी राज्य केलं असतं. गोरे गोरे. व्हॉट इज युअर नेम? एक्सक्यूज मी. हरिओम. कुठे चालले तुम्ही? याला काय म्हणतात? हे टाळ आपल्याला समजला नसता, हा मृदंग आपल्याला समजला नसता, नसते निघाले तुम्ही चिखलीहून शेगावला पायी जाण्याकरता, कारण गोऱ्यांनी तुम्हाला सुसू दिलं नसतं. गुलामीत तुम्ही आम्ही जीवन जगलो असते. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या भारत देशाचा की ज्या लोकांनी भारत स्वतंत्र होण्याकरता स्वतःचं रक्त टपाटपा सांडलंय. आणि ज्या लोकांनी स्वतःचं रक्त टपाटपा सांडलंय, काही लोक रात्रभर देशाच्या सीमेवर डोळे उघडे करून तुमचं रक्षण करतात. म्हणून तुम्ही रात्रभर डोळे बंद करून झोपता. ही सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाची ताकद आहे. म्हणून त्यांना सुद्धा आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. अये मेरे वतन के लोगो तुम खूब लगा नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराए तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ यादवों ने भी कर लो, कुछ यादवों ने भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. भारत माता की जय. ढोबारक माये, ढोबारक माये, ढोबारक माये, ढोबारक माये, जय ढोबारक माये. म्हणून कधी काळी हे नुसतं कीर्तन नाही, हे कीर्तन कधी काळी देशाच्या सीमेवर गेलं पाहिजे. हे कीर्तन कधी काळी देहूच्या तुकोबाकडे गेलं पाहिजे. तर हेच कीर्तन कधी काळी संत नगरी शेगावला गेलं पाहिजे. संत सम्राट योगीराज गजानन महाराजांच्या चरणी
सेवा समर्पण करण्याच्या निमित्ताने हा अभंग 3 चरणाचा निवडला. खरं सांगतोय तुम्हाला, या अभंगाचं चिंतन निरूपण पाहण्याकरता किमान 3.5 तास पाहिजे. किती तास? 3.5 तास पाहिजे. पण तुम्ही म्हणाल महाराज चांगली साऊंड सिस्टीम आहे, तुम्ही मस्त गाडीत बसून आले, आम्ही पायी वाटचाल करत आलो, कधी सोडते कीर्तन, तुम्हाला कीर्तनाची संधी दिली म्हणून तुम्ही उदळच घेतलं महाराज. आता आटोपलं पाहिजे, ऐका. म्हणून ज्या संतांचा महिमा आपल्याला वर्णन करायचा आहे, या साधूची संगत होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून जोपर्यंत योगीराज गजानन महाराजांच्या नामस्मरणाची संगत तुमच्याकडून घडणार नाही, तोपर्यंत त्यांच्या संगतीत आल्याशिवाय त्यांच्या सोबत राहून त्यांच्या पंगतीचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. हा, संगती पंगती देवास वेगळे असं म्हणतायत. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संताच्या. सुखाची अभिलाषा करताय ना माझ्या राजांनो, 4 भीतीमध्ये राहून सुख मिळवता. अरे राजा, कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला पदरामध्ये दुःख पडणार आहे. अरे सर्व सुख मिळावं असं तुम्हाला वाटत असेल, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या. या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे लोक एका पंक्तीत बसतात. ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एका पंक्तीत बसतात त्या पंक्तीचा मालक संत असतात. म्हणून अशा संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांची संगत अत्यंत महत्त्वाची आहे. मला सांगा तुम्ही गजूभाऊ, संगत महत्त्वाची आहे का विसंगत महत्त्वाची आहे? संगत महत्त्वाची आहे. जोपर्यंत संगत ही महत्त्वाची तुम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत तुम्हाला संगतीचं महत्त्व कळणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल प्रपंच काय करता महाराज, प्रपंच सुद्धा दुःखाचा आहे हे आम्हाला माहीत आहे. पण प्रपंचामध्ये जर तुम्ही चांगलं वागत असाल तर प्रपंचामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा गाडा हाकला जातो. म्हणून संसार चांगला व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर संसारामध्ये सुद्धा संगत अत्यंत महत्त्वाची आहे. ऐका, संसारामध्ये जर विसंगती होत असेल ना, एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतो. संसारामध्ये सुद्धा जोपर्यंत पतीचं आणि पत्नीचं हे संसाररूपी रथाची 2 चाकं आहेत, एक चाक त्यातलं जर पंक्चर झालं की मला असं वाटतंय ज्या ठिकाणी ती चाक पंक्चर झालं तो रथ त्याच ठिकाणी थांबल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत ही 2 चाकं सरळ चालू आहेत तोपर्यंत तुमचं आयुष्य चालू आहे. म्हणून घरामध्ये सुद्धा संगती अत्यंत महत्त्वाची आहे. एकाला मी विचारलं, काय रे बाबा काय चालू आहे? काही नाही म्हणे महाराज, लग्न होत नव्हतं म्हणे, इकडून तिकडून लग्न झालं. तुम्ही संगतीबद्दल बोलताय म्हणे महाराज, पण आमच्या घरातली आमची बायको विसंगतीनं वागते. म्हटलं कसं काय हो? उलटी आहे म्हणे ती उलटी. म्हटलं उलटी कसं काय? तुम्ही सांगता म्हणे कीर्तनात घरामध्ये पती पत्नीची संगत असली पाहिजे, आमच्या घरात संगत नाही म्हणे, विसंगत आहे. म्हटलं कसं काय? इकडून तिकडून लग्न होत नव्हतं म्हणे, पण लग्न झालं, पण उलट्या डोसक्याची भेटली म्हणे. नीट आहे का? उलट्या डोसक्याची भेटली म्हणे. म्हटलं कसं काय? मी शेतकरी आहे म्हणे, शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात काम करण्याकरता गेलो आणि शेतातून घरी आल्यानंतर माणसाला थोडं उन्हातून घरी आल्यानंतर थंड प्या वाटते. तिला जर थंडागार ग्लास पाण्याचा भरून मागितला म्हणे तर ती उकळतं कोमट पाणी आणून देते म्हणे. उलटी भेटली म्हणे. तिला जर मी चहा मागितला तर ती पाणी आणून देते म्हणे. तिला जर गुलाबजाम कर म्हटलं तर ती कढी करते म्हणे. कढी विसंगती. तिला जर मी म्हटलं गुलाबजाम कर तर ती मला कढी आणून देते. तिला जर म्हटलं मी ठेचा कर तर ती गुलाबजामुन करते. अशी उलटी आहे म्हणे. मग आता या उलटीपासून मला सुटका मिळाली पाहिजे, याच्याकरता काय केलं पाहिजे? ब्राह्मण भावाकडे गेले. ब्राह्मण भावाला सांगू लागले, काय रे रामभाऊ? काय म्हणता काका? चेहऱ्यावर उदासता दिसते म्हणले. हो, इकडून तिकडून लग्न होत नव्हतं, प्रपंचात सुख मिळत नाही असं म्हणता तुम्ही लोक. कीर्तनातून सांगता संसारामध्ये सुद्धा संगती महत्त्वाची आहे. आमची विसंगती आहे म्हणे. काय झालं? काही नाही म्हणे, उलटी बायको भेटली. उन्हाळ्याच्या दिवसात तिला गरम पाणी मागितलं की ती थंड देते आणि थंड मागितलं की गरम देते. हिच्यापासून सुटका झाली पाहिजे. ब्राह्मण बा फार हुशार होते, आपल्या बडजीबासारखे बसल्या बसल्या कोमात जात होते. फार हुशार होते. त्यांनी सल्ला दिली, रामभाऊ टेन्शन घेऊ नको, तू पाणी मागितलं की तुला चहा देते, चहा मागितलं की पाणी देते. एक काम कर, तिच्यापासून तुला सुटका मिळावी असं वाटत असेल तर मी सांगेल तसं कर. म्हणजे काय कर? आता एवढ्यात काही सण आहे का म्हणे? सण तर काही नाही, पण आता माझ्या बाबांचं पुण्यस्मरण जवळ येणार आहे म्हणे. अच्छा, पुण्यस्मरण जवळ येणार आहे का? वर्षश्राद्ध जवळ येणार आहे का? म्हणे हो. एक काम कर, तुझी बायको उलटी आहे, तुला जर तुझं काम सरळ करून घ्यायचं असेल तर तिच्या पुढे उलटा विषय मांडायचा. हा गेला बायकोजवळ. म्हणजे आहे काय म्हणता? माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण जवळ येत आहे, मग मी काय करू? माझी अशी इच्छा आहे. काय तुमची इच्छा? बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मस्त बेसन भाकर करू. बेसन भाकर नाही करायची म्हणे, उलटी होती ती. बेसन भाकर नाही करायची म्हणे. माझ्या सासऱ्याचं पुण्यस्मरण आहे बेसन भाकर. अगं 10-12 लोक जेव घालो गरीबी गरीब. 10-12 100-150 असले पाहिजे. उलटी होती ती. बेसन भाकर नाही म्हणे,
माझ्या सासऱ्याचं पुण्यस्मरण आहे. श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, बू म्हणजे बुंदी, तोंडाले पाणी सुटू देऊ नका. असा बालाजीचा बेत करू म्हणे. उलटी होती ती. हा म्हणला ग बेसन भाकर करू, 10-12 पाहुणे बोलू, 10-15 नाही म्हणे. बालाजीचा बेत 100-150 माणसं असली पाहिजे जेवायला. याला सुद्धा तेच करायचं होतं. संगतीनं वागणारा पण पत्नी विसंगतीने वागत होती म्हणून या दोघांचं काही तत्व पटत नव्हतं. कर्मधर्म सुदैवानं सासऱ्याचं पुण्यस्मरण जवळ आलं. सासऱ्याचं पुण्यस्मरण आनंदात पार पडलं. पंक्तीवर पंक्ती बसल्या. आपल्यासारखे हजारो लोक जेवण करून कुटुंब भरले. हा पत्नीकडे पाहून म्हणू लागला, अगं आज पाहुणे रावणे मस्त तृप्त होऊन जेवले. एक काम करतो म्हणे, मी पत्तरवाळा उचलतो. म्हणे तुम्ही नाही उचलायच्या, पत्तरवाळा मी उचलतो. अगं पत्तरवाळा उचलणं बायाचं काम नाही, मी उचलतो. तुम्ही नाही उचलायच्या म्हणे. तुम्हाला तर काही हा हे असंच आहे वाटते तुमचं बी. तुम्हाला तर काही समजा पत्तरवाळा तुम्ही उचलायचं नाही म्हणे. मी अगं तू उचलू नको, मी नेतो. नाही म्हणे मी नदीवर नेतो पत्तरवाळा. ती म्हणे तुम्ही नाही न्यायच्या, पत्तरवाळा मी नदीवर नेणार. अगं राहू दे, मी टोंगळ्याभर पाण्यात नेतो. तुम्ही नाही न्यायच्या म्हणे, मी कमरीभर पाण्यात नेतो. पत्तरवाळ्या अगं कमरीभर पाण्यात नाही, मी नेतो. नाका तोंडात पाणी गेलं महाराज, तिच्यानं गेली वाहून, उलटी होती. हे आलं घरी बोंबलत, बायको गेली. गावातले लोक सगळे चर्चा करू लागले, काय झालं म्हणे. बायको गेली. तू कुठं चालला म्हणे. मी वर चाललो. कुणीकडे गेली म्हणे, इकडे गेली. गावातले गावकरी नदी ज्या दिशेनं वाहते त्या दिशेनं पाहत गेले तिला पाण्याकरता, आणि हा उलटा जात होता. गावातले लोक म्हणत होते, रामभाऊ तुझी बायको इकडे गेली, तू इकडे का जात नाही म्हणे. माझी बायको इकडे जाऊ शकत नाही, माझी बायको उलटी होती म्हणून उलट्या दिशेनं पाहतो. संगत अत्यंत महत्वाची आहे. घरामध्ये जर संगती असेल तर विसंगती होऊ शकत नाही, आणि घरामध्ये जर विसंगती असेल, काही करा महाराज तुमची संगत साधू शकत नाही. तसं साधूची संगत होण्याकरता सुद्धा सौभाग्य पाहिजे. साधूची संगत हवं असं तुम्हाला वाटत असेल तर या गजानन महाराज सेवा समितीनं 27 वर्षापासून आयोजित केलेला हा भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये आनंदी व्हा, या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा, आणि योगीराज गजानन महाराजांचं नामस्मरण करत करत पायी वाटचाल करा. खरं सांगतोय तुम्हाला, शेगावला गेल्यानंतर माझ्या ब्रह्मांड नायक गजानन महाराजाची संगत झाल्याशिवाय राहणार नाही. ही गजानन महाराजाच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून त्या साधूचा महिमा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने कितीही वर्णन करावा तो अवर्णनीय आहे. म्हणून झालेली सेवा योगीराज संत सम्राट गजानन महाराज, सर्व वारकरी वैष्णवजन, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा, समर्थ योगीराज गजानन महाराज दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी करून संपूर्ण समिती सदस्य मंडळी माझ्यावर लेकरासारखं प्रेम करतात आणि मला प्रवचनरूपी कीर्तनरूपी सेवा देण्याचं हे सौभाग्य प्रदान करतात. खरोखर मी या लोकांचा आभारी आहे. खरं सांगू, गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये महाराजांची सेवा करणं हे नक्कीच आदल्या जन्माचं पुण्य असलं पाहिजे. असं म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठावे. कीर्तनकाराचा घाटा आहे महाराष्ट्रात. अरे दगडाखाली कीर्तनकार सापडतात, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तमसो माम ज्योतिर्गमय, अंधकाराकडून प्रकाशाकडे आणण्याचं काम माझ्या श्रीमंत योगीराज गजानन महाराज मौनी बाबांनी केलं. म्हणून गजानन महाराज सेवा समितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्याला ही कीर्तन सेवा समर्पण करण्यासाठी मिळते, हे माझं सौभाग्य आहे. असंच प्रेम माझ्यावर निस्वार्थपणे कायमस्वरूपी राहू द्या. झालेली कीर्तन सेवा गजानन महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, वाटा करी गण गण गणात बोलते, राम गण गण गणात बोलते, गण गण गणात गण गणात बोलते, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.